करावा किंवा ते ज्या पद्धतीने एकत्र घेऊन त्यांना संपवावं आणि मग एकच विरोधी पक्ष काँग्रेस अशा प्रकारचं काही डावपेच आहे का त्यांचा, अशा प्रकारची या ठिकाणी संशय येतो आहे. आणि या इंडी आघाडीमध्ये देखील आपण पाहिलं की आम आदमी पार्टी नव्हती, DMK नव्हती, त्याचबरोबर TVK नव्हती आणि काही लोक तर ह्या लोकांनी बहिष्कार घातला होता आणि काही लोक तर फेसबुकवर आले, फेसबुक लाईव्ह केला आणि स्वतःचं बोलले आणि दुसऱ्यांचा फेस न बघता निघून गेले. हे उद्धव ठाकरेबद्दल बोलताय सर तुम्ही? नाही, मला माहित नाही. सर एकीकडे फेसबुक लाईव्हवर आणि ऑनलाईनवर ठाकरे अर्धवट सोडून गेले बैठक. या बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. या बैठकीमध्ये मी सांगतो या लोकांचा सगळा मॉरल तुटलेला आहे, डिमॉरलाइज झालेले आहेत आणि त्यामुळे हे गलित गात्र झालेलं इंडी अलायन्स आहे. फक्त मोदी द्वेषाने हे एकत्र आलेले आहेत, मोदी द्वेषाने पछाडलेले आहेत आणि म्हणून जेव्हा तेव्हा उठता बसता त्यांना एकच प्रधानमंत्री मोदीजी दिसतात आणि त्यांच्यावर आरोप करत ते सुटतात. इथून पुढे एक महत्त्वाचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे की दर 3 महिने त्यांना या देशाची प्रगती आवडत नाही. देशाची जी झालेली उन्नती आहे, देश पुढे चालला आहे, हे त्यांच्या पचनी पडत नाही. राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये देशभर आता बैठका घेतल्या जाणार. अशा इंडियाच्या पुढची बैठक हैदराबादमध्ये केली जाणार. राहुल गांधीचं नेतृत्व जे ते कितपत आणि अजून राहुल गांधींनी असं पण म्हटलंय की पुढच्या वर्षभरामध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान पदावर नसतील. माझं त्यांना एवढंच सांगणं आहे, विचारणं आहे की नरेंद्र मोदी साहेब तर 140 कोटी जनतेच्या भरोश्यावर, आशीर्वादावर 1 वर्ष नाही पुढचे कितीतरी वर्ष राहतील. परंतु राहुल गांधी जे बोलत आहेत की नरेंद्र मोदीजी 1 वर्षाने प्रधानमंत्री नसतील, त्या राहुल गांधींना मी सांगू इच्छितो, विचारू इच्छितो, तुम्ही 1 वर्ष तरी कन्सिस्टंटली सातत्याने देशात तरी राहून दाखवा, सातत्याने काम करून तर दाखवा. मला वाटतं पवार साहेब पण त्यांच्याबद्दल बोललेले आहेत की त्यांच्या कामामध्ये सातत्य नाही. ममता दिदी पण बोललेले आहे त्यांच्या कामामध्ये सातत्य नाही. त्यामुळे त्यांनी पहिलं त्यांचं सातत्याने या देशामध्ये 1 वर्षभर तरी सातत्याने राहून दाखवा. ते नेहमी उठतात, मध्ये देशामध्ये प्रधानमंत्र्यांची बदनामी करतात, देशाच्या बाहेर गेल्यावर देखील प्रधानमंत्र्यांची बदनामी करतात. हे कसली देशभक्ती आहे? हा खरं म्हणजे देशाच्या विरोधातला देशद्रोह आहे. शिंदे साहेब, प्रश्न असा आहे की उद्धव ठाकरे आजच्या बैठकीला दिल्लीमध्ये आले नाही. चर्चा होती की मागच्या वेळी जेव्हा ममता बॅनर्जी नाराज